नमस्कार. पीएम किसान दिवाळी संपली, छठ पूजा आली, तुमच्या खात्यात 2,000 रुपये कधी जमा होतील जाणून घेऊया. नवी दिल्ली. पीएम किसान योजना. शेतकरी पीएम किसान योजनेच्या 21 हप्त्याची बऱ्याच दिवसापासून वाट पाहत होते. त्यांना वाटले की आता दिवाळीपूर्वी येतील, पण आता दिवाळी संपली आहे. आता आज 25 ऑक्टोबर रोजी छठ पूजा सुरू झाली आहे. याचा अर्थ शेतकऱ्यांना वाट दिवाळीच्या पलीकडे छठपर्यंत पाहावी लागणार आहे. असा प्रश्न उत्तरो. पीएम किसान योजना 21 हप्त्याची 2,000 रुपये त्यांच्या खात्यात कधी जमा होतील? पंतप्रधान किसान सन्मान निधी. पीएम किसान योजनेचे 21 हप्त्याचे नोव्हेंबर 2025च्या पहिल्या आठवड्यात अधिकृतपणे जाहीर होण्याची अपेक्षा होती. 6 आणि 11 नोव्हेंबर रोजी होणाऱ्या बिहार विधानसभा निवडणुकीच्या काही दिवसाआधी पंजाब, उत्तराखंड, हिमाचल प्रदेश आणि जम्मू काश्मीर आणि काश्मीरमधील लाभार्थ्यांना 2,000 रुपये पेमेंट आधीच रुपयात करण्यात आले आहे. अनेकच विनंती करू इच्छितो की जर तुम्ही माझ्या चॅनलला नवीन आले असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी पूर्वी आणि भूकल्ल्यामुळे बांधित शेतकऱ्यांना त्वरित आर्थिक मदत देण्याची सप्टेंबर आणि ऑक्टोबरमध्ये हप्ते जाहीर केलेले. पीएम किसान योजना 21 इन्स्टॉलमेंट. किसान योजनेचा 21 हप्ता कधी येणार? सरकारने अद्याप कोणतीही अधिकृत घोषणा केलेली नाही. तथापि मीडियानुसार बिहारमध्ये निवडणूक सुरू असल्याने सरकारनं नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यापर्यंत पंतप्रधान किसान योजनेचा पीएम किसान योजनेचा 21 हप्ता प्रत्येकी 2,000 रुपये जारी करू शकते. विधानसभा निवडणुकीपूर्वी सरकारनं हा हप्ता जारी करू शकते. उल्लेखनीय म्हणजेच बिहारमध्ये 6 आणि 11 नोव्हेंबर रोजी निवडणूक होणार आहेत आणि 14 नोव्हेंबर मतमोजणी होईल. 2025च्या बिहार विधानसभा निवडणुकीसाठी आदर्श आचारसंहिता आधीच लागू झाली आहे. त्यामुळे सरकारनं या काळात पीएम किसानचा नवीन हप्ता जारी करू शकेल असा प्रश्न उपस्थित होता आहे. आचारसंहितेदरम्यान नवीन योजना जाहीर करण्यात येत नाहीत, परंतु पूर्वी मंजूर केलेल्या योजनेची देयक प्रक्रिया केली जाऊ शकतात. तसेच तंत्रज्ञान म्हणजे मत आहे. पंतप्रधान किसान योजनेचे म्हणजे काय? फेब्रुवारी 2019 मध्ये सुरू झालेले पंतप्रधान किसान सन्मान निधी योजना पीएम किसान योजनेअंतर्गत पात्र शेतकऱ्यांना दरवर्षी 6,000 रुपयाची आर्थिक मदत मिळते. हे थेट लाभार्थीच्या हस्ते डीबीटी-द्वारा थेट बँक खात्यात 2,000 रुपये 3 समान हप्ते जाहीर केले जातात. हे कायमस्वरूपी लक्षात ठेवा. महत्त्वाचे आहे की ज्या राज्यात शेतकऱ्यांना KYC पूर्ण आहे किंवा ज्यांच्या बँक खात्यात आधारशी लिंक जोडलेले त्यांना पंतप्रधान किसान पीएम योजनेचा हप्ता मिळेल. 21व्या हप्त्याची स्थिती कशी तपासायची? शेतकऱ्यांना पीएम किसान 21व्या हप्त्याची पेमेंटची स्थिती पीएम गोविन इन अधिकृत वेबसाईटला भेट देऊन सहजपणे तपासू शकता. एकदा साईट उघडल्यानंतर त्यात फक्त लाभार्थी स्थितीवर क्लिक करावे. लगेच त्याचा आधार किंवा मोबाईल नंबर प्रविष्ट करावे लागेल आणि हप्ता पाठवला गेला आहे की नाही हे स्क्रीनवर दिसेल. धन्यवाद.